कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या, अर्थात फास्ट न्यूज। येत्या शाहू जयंतीपूर्वी शाहू मिलचं पुनर्जीवन करावं अशी मागणी सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीनं केली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना देण्यात आलं। तसंच यासंबंधी सर्व घटकांची एकत्रित बैठक बोलावून त्यात झालेल्या निर्णयांचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी करण्यात आली। या शिष्टमंडळात बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, अशोक भंडारे, राजू जाधव, दिलीप पवार, विजय देवणे यांचा समावेश होता। शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो। सोमवारी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकशाही दिनामध्ये 86 नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत। तसंच गेले अनेक दिवस नागरिकांचे तक्रार अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या आणि लोकशाही दिनाला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं कठीण झाले। केंद्र आणि राज्य सरकारनं महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड रघुनाथ कांबळे, राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड बन्सी सातपुते, कॉम्रेड बळवंत पवार आणि कॉम्रेड दिलदार मुजावर यांनी महागाईबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या। या आंदोलनात नागरिक, फेरीवाले, कामगार आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या कोल्हापुरी फेटा बांधण्याची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोचावी यासाठी मराठा महासंघाच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये फेटा बांधणी प्रशिक्षण देण्यात आलं। या शिबिरात मिलिंद चव्हाण यांनी पारंपरिक फेटा बांधण्याची पद्धत, फेट्याचा तुरा काढण्याचं कौशल्य, फेट्याचं सौंदर्य खुलवणारे बारकावे याबाबत माहिती दिली। युवा वर्गानं उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन फेटा बांधण्याची कला आत्मसात केली। यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले, प्रकाश पाटील, संयोगिता देसाई, प्रज्ञा जाधव, उल्का थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। इचलकरंजीतील ऑनलाईन IPL बेटिंग प्रकरणात 19 जणांची नावं निष्पन्न झाली असून त्यापैकी काही जणांचं कोल्हापूर, गुजरात आणि राजस्थानमध्ये वास्तव्य आहे। या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक रोज तपासाचा आढावा घेत आहेत। सध्या पोलिसांची 3 पथकं फरार आरोपींचा शोध घेत असून 2 पथकं गुजरात आणि राजस्थानला गेली आहेत। आतापर्यंत नगरसेवक नितेश पवार याच्यासह 9 जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 87 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पदवी प्राप्त आणि विविध अधिविभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी प्रवेश परीक्षा होणार आहे। सर्व प्रवर्गासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेचा अर्ज विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। कागदपत्रांसह भरलेला अर्ज 20 जून 2026 पर्यंत शिवाजी विद्यापीठातील मानव्य विद्या विभागाकडे जमा करण्याचं आवाहन केंद्र समन्वय डॉक्टर कविता वड्राळे यांनी केलंय। या परीक्षेची तारीख आणि वेळ विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार वैभव पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडकेबद्दल माहिती मिळाली। त्यानुसार कळंबा साई मंदिर ते वाशीनाका रिंग रोडवर फिरणाऱ्या अभिषेक घोडकेला LCBच्या पथकानं ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतल्यानंतर देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत कारतूस सापडलं। हे पिस्टल आणि मोबाईल असा 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी घोडकेला अटक केली। इचलकरंजी बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते। आता शालेय सुट्ट्या संपत आल्यानं बस स्थानकावर गर्दी वाढली आहे। या गर्दीचा फायदा उठवत गेल्या 2 दिवसात 2 महिलांच्या गळ्यातील सोन्याचं गंठण लंपास झालं। 30 मे रोजी रुईमधील तनुजा शेख यांच्या गळ्यातील 10 ग्रॅमचं सोन्याचं गंठण चोरीला गेलं, तर 31 मे रोजी इचलकरंजीतील अन्नपूर्णा नलवडे मिरज बसमध्ये चढताना त्यांच्या पर्समधील 7 ग्रॅमचं सोन्याचं गंठण चोरट्यानं लंपास केलं। इचलकरंजी बसस्थानकात पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत अशी प्रवाशांची मागणी आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले साफसफाईचं काम सुरू आहे। स्थायी सभापती विशाल शिराळे यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत या कामाची पाहणी केली। हुतात्मा गार्डन आणि श्याम सोसायटी परिसरातील नालेसफाईचा यात समावेश होता।
श्याम सोसायटीजवळ अडवलेल्या पाण्यामुळं ओव्हरफ्लोची समस्या निर्माण होते. त्यासाठी स्वतंत्र पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा उपसा करण्याची सूचना शिराळे यांनी केली. तसंच नाल्यात साचलेला गाळ आणि केंदाळ त्वरित काढून घेण्याच्या सूचनाही मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या. शिराळे यांच्या समवेत उपायुक्त परितोष कंकाळ, नगरसेविका पूर्वा राणे, विनायक फाळके, माजी नगरसेवक अभिजित मोकाशी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पवार उपस्थित होते.